आपण बघा टॉपनो मोठ्या राजकीय बातम्या। एक खोक्याबाई काय घेऊन बसलाय, अख्खी विधानसभा भरली आहे, आतमध्ये सगळे खोक्याबाईच भरले आहेत। खोक्या भोसलेचा धागा पकडत राज ठाकरेंचं वक्तव्य। खोक्याबाई काय घेऊन बसलाय, अख्खी विधानसभा भरली आहे। आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी एखादं वक्तव्य करावं लागतं। ज्यांना निवडून येता येत नाही ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमाला बसतात। आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना आठवलं। जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। ही खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा, नाशिकमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर। कुर्सी मिलती है उसको कंफर्टेबल बना लीजिए। माझं राजकीय पुनर्वसन करा, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी। तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग, पुनर्वसन निश्चितच होईल। विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन। माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वसनाचा काही विचार करा, नाहीतर मी नुसतं भाषणापुरतच आहे। मग बाकी सगळ्या आमदारांनी हातभर लावलं तर काहीतरी माझ्या पदरातही पडेल। पालकमंत्री महोदय काय करतील की नाही करतील, पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे, तुमचा मान सन्मान झाला पाहिजे। अडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही। सामनाच्या रोखोकमधील राऊतांच्या दाव्यानं वाद उफाळण्याची शक्यता। आणि हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाचं, पण त्यांना शहाजहानप्रमाणे एकांतवासात ठेवलेलं। हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालते। कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी? उद्धव ठाकरेंचं आराध्य दैवत आता औरंगजेब झालाय। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची ठाकरेंवर टीका। औरंगजेबाचा फोटो लवकरच मातोश्रीवरही लावतील असाही टोला। उद्धव ठाकरेचे जो नवीन आराध्य दैवत आहेत तर ते औरंगजेब झालेले आहेत की मातोश्रीमध्ये ते औरंगजेबचा फोटो लावतील। राज्यात काही वेगळ्या घटना घडतायत, त्यामुळे वेदना होतात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। राजकारणासाठी समाजात तेढ का निर्माण केली जाते? जे काही घडतंय त्यातून विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का, असाही सवाल। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या घटना घडतात, तुम्ही टीव्हीमध्ये बघता आणि त्याच्यामुळं कुठेतरी मनाला वेदना होतात। त्याच्यातून विकास दंगल घडवणारा कोणताही मुस्लिम देशद्रोही, अशा देशद्रोही मुस्लिमांना अजितदादाही वाचवू शकणार नाहीत। संजय निरुपम यांची अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। नई प्रवृत्ति का हो जिसने दंगा भड़काया हो, जो मुजाहिदीन, ऐसे मुसलमान के ऊपर हम आंख उठाएंगे, कानूनन कार्रवाई भी करेंगे और अजीत दादा हमको रोक नहीं पाएंगे। माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण आणि मिलिंद खतगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न।